चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. मार्च महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 21 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी विविध भाषांचं संरक्षण आणि संवर्धन करणे तसंच मातृभाषेमधील विविधता आणि सांस्कृतिक वारसा यांचं महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने युनेस्को या संघटनेकडून 1999 या वर्षापासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, 21 फेब्रुवारी हे आपलं याचं बरोबर उत्तर असेल. हा आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो, तर दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा अभिजात दिन हा दिवस दरवर्षी आता 3 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. जागतिक भाषांतर दिन हा दिवस 30 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. जागतिक सांकेतिक भाषा दिन हा 23 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हिंदी दिन हा 10 जानेवारी या दिवशी असतो आणि भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस हा दिवस 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताच्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आहेत. हे 2018 ते डिसेंबर 2024 या काळामध्ये RBIचे 25वे गव्हर्नर राहिलेले आहेत आणि आता यांची नुकतीच भारताच्या पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग पहिले कोण आहेत? तर पहिले आहेत PK मिश्रा. PK मिश्रा पहिले प्रधान सचिव आहेत भारताच्या पंतप्रधानांचे आणि आता प्रधान सचिव 2 म्हणून या शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इथं जर बघितलं की हे डॉक्टर व्ही नारायण जे ते आपल्या इस्रोचे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत. अनिल चव्हाण हे आपले CDS आहेत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. पुढचा प्रश्न, G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? G20 काय? तर G20 हा जगातील 20 प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरचा गट आहे. यामध्ये 19 देश प्लस युरोपियन युनियनचा समावेश आहे आणि या G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच फेब्रुवारी 2025 या महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी संपन्न झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जोहान्सबर्ग हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत? भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार भारत सरकारला आर्थिक बाबींवर सल्ला देण्याचं काम करतात. हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार. तसंच भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेमध्ये मांडल्या जाणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणाच्या तयारीसाठी हे जबाबदार असतात आणि सध्या भारताचे 18वे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत हे व्ही अनंता नागेश्वर आणि कधीपासून आहेत तर हे 28 जानेवारी 2022 पासून या पदावर कार्यरत आहेत आणि भारताने त्यांचा कार्यकाल नुकताच आता 2 वर्षासाठी वाढवलेला आहे. 31 मार्च 2027 पर्यंत आता भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार असणार आहेत. पर्याय क्रमांक 1 व्ही अनंता नागेश्वर हे याचं बरोबर उत्तर असेल. ज्ञानेश कुमार कोण आहेत? हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कितवे आहेत? तर हे भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. संजीव खन्ना भारताचे सरन्यायाधीश आहेत आणि संजय मल्होत्रा सध्या RBIचे गव्हर्नर आहेत. कितवे? तर हे RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला नुकतंच टाइम्स वुमन ऑफ द इयर 2025 खालीलपैकी कोणाला नुकतेच टाइम्स वुमन ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर नुकतंच पूर्णिमा देवी बर्मन, ह्या बघा या आहेत पूर्णिमा देवी बर्मन आणि यांना नुकतंच टाइम्स वुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहेत. हे आसामच्या एक वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत आणि
2017 या वर्षामध्ये यांना भारत सरकारकडून भारतीय महिलांसाठी दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार हा पुरस्कार देखील मिळाला होता आणि यांना आता नुकतंच टाइम्स वुमन ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. रेखा गुप्ता दिल्लीच्या नुकत्याच CM बनलेल्या आहेत. ह्या दिल्लीच्या CM बनल्यात. आतापर्यंतच्या चौथ्या महिला आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या. शारदा सिन्हा यांचं काही दिवसापूर्वीच निधन झालेलं आहे. यांना बिहारच्या कोकिळा म्हटलं जायचं. बिहारच्या कोकिळा या एक प्रसिद्ध भारतीय लोक व शास्त्रीय गायिका होत्या. 2018 या शारदा सिन्हा यांना पद्मभूषण हा पुरस्कार देखील मिळाला होता. आणि डॉक्टर तारा बवळकर सध्या चर्चेमधलं नाव आहे. या आपल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. हे संमेलन नुकतंच 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये दिल्लीमध्ये संपन्न झालेला आहे. पुढचा प्रश्न, खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. खजुराहो नृत्य महोत्सव हा मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो मंदिराजवळ दरवर्षी आयोजित केला जाणारा एक शास्त्रीय नृत्य महोत्सव आहे आणि हा नुकताच संपन्न झालेला आहे. याची सुरुवात झाली होती 1975 या वर्षापासून आणि आता हा 2025 नुकताच 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश हे याचं बरोबर उत्तर असेल. इतर काही भारतामधले महत्त्वाचे सण किंवा महोत्सव बघा. लोसार सण किंवा महोत्सव जो आहे तो अरुणाचल प्रदेशचा आहे. बिहू आसामचा आहे. मांडो गोवाचा आहे. बैसाखी हरियाणाचा आहे. ओणम आणि विशू हे सण केरळचे आहेत. खासी मेघालयचा आहे. हॉर्नबिल फेस्टिवल नागालँडमध्ये साजरा होत किंवा आयोजित होतो. पोंगल तामिळनाडूचा आहे. बोनालू आणि बतुकम्मा तेलंगणाचा आणि खारची पूजा जो आहे तो त्रिपुरामधला सण आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक शांतता आणि समजूतदारपणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23 फेब्रुवारी. खालीलपैकी कोणाला BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनद्वारे भारतीय खेळाडूंना दिला जाणारा हा एक प्रतिष्ठित असा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार 2024 या वर्षासाठीचा आहे, जो नुकताच भारताची महिला नेमबाजपटू मनू भाकर हिला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 महिला 10 मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला नेमबाजपटू बनलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मनू भाकर हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच 20 जानेवारी 2025 या दिवशी आपला 38वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? तर हा दिवस नुकताच अरुणाचल प्रदेश राज्याने साजरा केलेला आहे. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणता कालावधी RBI किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वित्तीय साक्षरता आठवडा 2025 म्हणून साजरा करण्यात येत आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 ते 28 फेब्रुवारी. हा कालावधी RBI कडून वित्तीय साक्षरता आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. याचा उद्देश काय आहे? उद्देश आहे वित्तीय साक्षरतेला प्रोत्साहन देणे आणि यावर्षी हा आठवडा फायनान्शियल लिटरसी विमेन्स प्रॉस्पेरिटी या थीमखाली साजरा करण्यात येत आहे. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना 1 एप्रिल 1935. मुख्यालय आहे मुंबई. या ठिकाणी सध्या गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत, त्यामध्ये एक आहेत M राजेश्वर राव, दुसरे आहेत स्वामीनाथन जानकीरमन, तिसरे आहेत T रविशंकर, चौथे आहेत डॉक्टर MD पात्रा. जर असं विचारलं की RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? ते होते सर ऑस्बर्न स्मिथ आणि पहिले भारतीय गव्हर्नर ते होते CD देशमुख. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी भारतामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 धावा करणारा फलंदाज बनले?
बनलेला आहे? हा बनलेला आहे विराट कोहली. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? तर दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये किंवा दरवर्षी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे तो दरवर्षी 4 पर्याय क्रमांक 4 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. लोकांना दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या विज्ञानांचं महत्त्व सांगणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस इम्पॉवरिंग इंडियन यूथ फॉर ग्लोबल लीडरशिप इन सायन्स अँड इनोव्हेशन फॉर विकसित भारत या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न हा होता, खालीलपैकी कोणता देश भारताकडून $200 मिलियन आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणार आहे? तर हा देश आहे फिलिपिन्स. फिलिपिन्स हा देश आता भारताकडून $200 मिलियन आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणार आहे. आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 11 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी. याचा बरोबर तो तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.